नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं या यूट्यूब चॅनलमध्ये. तर विद्यार्थी मित्रांनो, माननीय आयोग MPSC म्हणजेच महाराष्ट्र पब्लिक सर्व्हिस कमिशन तर यांनी अनाऊन्समेंट रिगार्डिंग फ्रिक्वेंटली आस्क्ड क्वेश्चन्स तर काल रात्री आलेली ही PDF आहे. यामध्ये यांनी सविस्तर माहिती सांगितलेली आहे बघा. तर बघा, यामध्ये सर्व प्रश्नांची उत्तरे तुम्हाला संकेतस्थळावरील FAQ म्हणजेच फ्रिक्वेंटली आस्क्ड क्वेश्चन्स या सदरामध्ये उपलब्ध करून देण्यात आली आहेत. तर सिम्पली आपल्याला आयोगाच्या वेबसाईटवर क्लिक करून या FAQ या बटनावर क्लिक करायचे. म्हणजे असं आता तुम्हाला मी दाखवतो, 1 मिनिट. सो आपण बॅक आल्यानंतर बघा, थोडंसं लोड होत आहे. सो तुम्ही इथे पाहत असाल बघा, ऑनलाईन फॅकल्टीज, नंतर FAQ. FAQ मध्ये आपल्याला इथे PDF पाहायला मिळेल. यामध्ये यांनी प्रश्न उत्तर दिलेली आहेत बघा. सो थोडंसं लोड होत आहे. एक मिनिट मी तुम्हाला PDF दाखव. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, यामध्ये यांनी सरळ मेन्शन केलेलं आहे बघा, उमेदवारांकडून नेहमी विचारले जाणारे प्रश्न. तर यामध्ये बघा, आता प्रश्न काय आहे, संगणक प्रणालीवर आधारित परीक्षा CBT व नॉर्मलायझेशन बाबत. तर संगणक प्रणालीवर आधारित CBT म्हणजे काय, तर याचे उत्तर इथे आपल्याला पाहायला मिळतील. तर हे पूर्ण तुम्ही वाचून घ्या, जेणेकरून तुम्हाला माहिती मिळेल. तर बघा, इकडे प्रश्न आहेत. प्रश्नपत्रिकेतील गणित व बुद्धिमत्ता, प्रश्नांच्या कच्च्या कामासाठी कागद पुरवले जातात का, तर पुरवले जातात म्हणून असं त्यांनी मेन्शन केलेलं आहे. नंतर 2022 पासून 138 संवर्गाकरिता संगणक प्रणालीवर आधारित परीक्षा यशस्वीपणे घेण्यात आलेल्या आहेत म्हणून. तर मी तर काय पाहिलं नाही, असतील. नंतर कोण घेणार संगणक प्रणालीवर आधारित परीक्षा, तर MPSC. तर हे असे क्वेश्चन आहेत आणि त्यांचे आन्सर यांनी इथे दिलेले आहेत. नंतर बघा, संगणक प्रणालीवर आधारित परीक्षेमध्ये उमेदवाराचा संगणक हॅक होऊ शकतो का, याचं उत्तर आहे बघा, संगणक प्रणालीवर आधारित परीक्षेसाठी वापरण्यात येणारे संगणक हे परीक्षेच्या कालावधीत संबंधित परीक्षेसाठी वापरण्यात येणाऱ्या प्रणाली व्यतिरिक्त अन्य सार्वजनिक कोणत्याही इंटरनेटशी जोडलेले नसतात. तसेच अन्य बाह्य उपकरणे जोडण्याची सुविधा बंद केलेली असते आणि ते सुरक्षित परीक्षा प्रणालीमध्ये कार्यरत असल्यामुळे बाह्य माध्यमांद्वारे संगणक हॅक होण्याची शक्यता नसते म्हणा. बाकी अजून खाली जर बघा, जर काही तांत्रिक बिघाड झाली, संगणक म्हणजे असं क्वेश्चन आला आणि त्यानंतर जर संगणक चालत नसेल, तर त्यांनी त्या कालावधी इतकाच अतिरिक्त वेळ, म्हणजे जेवढा वेळ तांत्रिक बिघाड झालेली आहे तर तेवढा वेळ तुम्हाला दिला जाईल म्हणून यांनी इथे मेन्शन केलेलं आहे. बाकी पारदर्शक व सुरक्षितता कशी राखली जाईल म्हणजे त्याचा आन्सर आपल्याला इथं पाहायला मिळेल. नंतर अजून खाली बघा, अजून खूप जास्त क्वेश्चन अँड आन्सर यांनी दिलेले आहेत. संगणक प्रणालीवर आधारित परीक्षा घेतल्यानंतर उमेदवारांना माहितीसाठी प्रश्नपत्रिका केव्हा उपलब्ध होईल. सो ही सर्वात मेन क्वेश्चन आहे बघा. याचं उत्तर बघा, संगणक प्रणालीवर आधारित CBT परीक्षेची एकापेक्षा अधिक सत्रात आयोजित केलेल्या परीक्षेची सर्व सत्रे पूर्ण झाल्यानंतर प्रश्नपत्रिका उमेदवाराच्या माहितीसाठी आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात येईल. नंतर इथे एक आहे बघा, संगणक प्रणालीवर आधारित परीक्षेमध्ये सुरक्षेचे गंभीर धोके व पेपरफुटी होऊ शकते का. नंतर आन्सर, संगणक प्रणालीवर आधारित परीक्षामध्ये परीक्षा सुरू होईपर्यंत
एन्क्रिप्टेड स्वरूपात असते आणि परीक्षा सुरू होण्याच्या वेळी त्या सत्रातील पहिल्या उमेदवाराने लॉग इन केल्यावरच ती प्रथमतः डिक्रिप्टेड होते. उमेदवारांची बायोमेट्रिक पडताळणी, या आधारित निगराणी, CCTV लाईव्ह मॉनिटरिंग, मोबाईल जॅमर, ब्राउझर लॉकडाऊन, ऑडिट लॉग्स यासारख्या उपायामुळे परीक्षेवर अधिक प्रभावी नियंत्रण ठेवता येते. नंतर बघा इथे बघा, संगणक प्रणालीवर आधारित परीक्षाकरिता उपस्थित उमेदवारांच्या रिस्पॉन्स शीट कधी उपलब्ध करून दिले जातील? संगणक प्रणालीवर आधारित CBT परीक्षेची एकापेक्षा अधिक सत्रात आयोजित केलेल्या परीक्षेची सर्व सत्रे पूर्ण झाल्यानंतर उमेदवाराची रिस्पॉन्स शीट उमेदवारांच्या प्रोफाईलमध्ये उपलब्ध करून देण्यात येईल. नंतर अजून खाली बघा, संगणक प्रणालीवर आधारित परीक्षा घेतल्यानंतर प्रत्येक सत्राची उत्तर तालिका केव्हा उपलब्ध होईल? आता हे प्रश्न आहे, याचं उत्तर संगणक प्रणालीवर आधारित CBT परीक्षेची एकापेक्षा अधिक सत्रात आयोजित केलेल्या परीक्षेची सर्व सत्रे पूर्ण झाल्यानंतर प्रत्येक सत्राची उत्तर तालिका आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात येईल. नंतर संगणक प्रणालीवर आधारित परीक्षेकरिता उपस्थित उमेदवारांच्या रिस्पॉन्स शीट कोणाकडे राहतील? एकापेक्षा अधिक सत्रात आयोजित केलेल्या संगणक प्रणालीवर आधारित परीक्षेतील सर्व रिस्पॉन्स शीट्स परीक्षेचे प्रत्येक सत्र संपल्यानंतर सुरक्षितपणे तात्काळ आयोगाकडे विहित पद्धतीने सुरक्षितपणे संकलित होतील. नंतर इथे बघा, परीक्षा केंद्राची तांत्रिक सज्जता कशी तपासणार? प्रत्येक परीक्षा केंद्राचे डिजिटल सुरक्षा परीक्षण हे CDAC या शासनमान्य संस्थेमार्फत करण्यात येणार आहे. CDAC झाले क्वेश्चन 2-3 आणि नंतर खाली अजून वेगळं सत्र आहे. पूर्ण यांनी क्वेश्चन आन्सर इथे दिलेले आहेत, तुम्ही वाचून घ्या. PDF मी टेलिग्रामवर शेअर केलेली आहे. तर बाकी बघा, संगणक प्रणालीवर आधारित परीक्षेमध्ये उमेदवारांच्या परीक्षेच्या कालावधीमध्ये उत्तर बदलण्याची सुविधा असते का? हां, हे मेन क्वेश्चन आहे बरं. संगणक प्रणालीवर आधारित CBT परीक्षेत उमेदवाराने एखाद्या प्रश्नाचे उत्तर निवडल्यानंतर त्यांना सेव्ह अँड नेक्स्ट आणि मार्क फॉर रिव्ह्यू अँड नेक्स्ट हे 2 पर्याय उपलब्ध असतात. त्यानुसार उमेदवार पुढील प्रमाणे पर्याय निवडू शकतो. सेव्ह अँड नेक्स्ट निवडल्यास त्या प्रश्नाचे उत्तर जतन म्हणजे सेव्ह होऊन उमेदवार पुढील प्रश्नाकडे जातो, परंतु सदर पर्याय वापरून जतन केलेले उत्तर पुन्हा बदलता येत नाही. तर हे मेन आहे बघा. नंतर मार्क फॉर रिव्ह्यू अँड नेक्स्ट निवडल्यास उत्तर जतन केले जाते, मात्र परीक्षा संपण्यापूर्वी त्या प्रश्नाकडे पुन्हा परत जाऊन आवश्यक असल्यास उत्तरात बदल करण्याची सुविधा उपलब्ध असते. ही सुविधा केवळ संगणक प्रणालीवर आधारित CBT परीक्षेत उपलब्ध असून OMR आधारित परीक्षेत उपलब्ध नसते. आता यांनी इथे याचे फायदे आणि तोटेचा इथे म्हटलेला आहे, यांनी OMR उपलब्ध नसते म्हणून. CBTवर राहते हे आहे, परंतु टाईम पुरला पाहिजेत ना, किती झालं तर 1 घंट्यामध्ये 100 प्रश्न सोडवणं म्हणजे काही नॉट जोक. अँड वापस येणं, नंतर गणिताचे सेक्शन सोडवणं म्हणलं तर उमेदवाराला इथंच टाईम पुरत नाही. यामध्ये फायदे आणि तोटे सांगितले आहेत. नंतर संगणक प्रणालीवर आधारित परीक्षांच्या सरावासाठी उमेदवारांना सुविधा उपलब्ध आहे का? उमेदवारांना संगणक प्रणालीवर आधारित परीक्षांच्या सरावासाठी आयोगाच्या संकेतस्थळावर मॉक डेमो टेस्ट उपलब्ध करून देण्यात येते. सदर मॉक डेमो टेस्ट उमेदवारांना मोबाईलवरून देखील वापरता येते. आता कोणाकोणाकडे मोबाईल नसल्यावर त्यांनी काय करायचं? नंतर खाली बघा, आयोगाच्या दिनांक 25 जून 2026 रोजीच्या प्रसिद्धीपत्रकानुसार राज्य सेवा मुख्य परीक्षा 2027 वैकल्पिक विषय बघण्याबाबत. आता ही राज्यसेवेविषयी माहिती आहे, तुम्ही वाचून घ्या. नंतर 2 वेळा किंवा अधिक वेळा पूर्वपरीक्षा घेण्याबाबत तर ही एक माहिती आहे. तर खूपच व्हिडिओची लेंथ मोठी होऊन जाणार आहे, त्यामुळे नक्कीच विद्यार्थी मित्रांनो PDF एक बार वाचून घ्या आणि काही माहिती नसेल किंवा कळालं नसेल तर नक्कीच कमेंटमध्ये कमेंट करा, जेणेकरून आपण त्याचा आन्सर देण्याचा प्रयत्न करू. तर भेटूया नेक्स्ट अपडेटमध्ये. तर ही एकंदरीत CBT प्रणालीवर आधारित परीक्षा कशी घेतली जाईल अँड विद्यार्थ्यांचे प्रश्न
यावर MPSCनी प्रश्न उत्तरं दिलेली आहेत आपणासाठी. तर ऑफलाईन पेपरच असला पाहिजे, परंतु आता हे ऐकतच नाही आहेत. पाहूत काय होईल, काय होतं काय नाही. मला तर ऑफलाईनच बरं वाटतो. सो तुम्हाला कसं वाटतं तर कमेंटमध्ये नक्कीच सांगा. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. धन्यवाद. थँक्यू सो मच. जर चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.